तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन आणि माझ्या व माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपली दिवसाची सुरुवात होत आहे महाराजांच्या मूर्तीपासून। मी चांगलं स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घेतली, त्यानंतर मी महाराजांच्या मूर्तीला चांगला गंध वगैरे लावला। मग त्यानंतर मी इथे दिवा लावला महाराजांच्या मूर्तीजवळ। दिवाळीचा पहिला दिवा माझ्या या देवाला, कारण आज मंदिरात जे देव शिल्लक आहेत ते फक्त या देवामुळे। आपली दिवसाची सुरुवातच महाराजांच्या चरणांपासून होते, महाराज होते म्हणून आपण आहोत। नंतर मी मूर्तीला अगरबत्ती ओवाळली, मूर्तीच्या पाय वगैरे पडलो आणि तर मग मी आता घरातून निघालो। मला जायचं होतं आपल्या मोठ्या गाडीची पूजा करायला, मोठ्या दुधाच्या गाडीची। मी आधीच घरून निघताना हाराने नारळ वगैरे सगळा घेतला होता आणि हीच आपली मोठी दुधाची गाडी होती, हिचीच आपल्याला आता पूजा करायची होती। त्यानंतर आपली आजी इथे गाडीची पूजा वगैरे करते आणि मी इथे आधीच स्वास्तिक आणि ओम काढला होता गाडीवरती आणि गाडीला हार वगैरे लावून घेतला होता। त्यानंतर मी आतमध्ये आलो, आतमध्ये पण आपण पूजा केली गाडीची। आपण आत्ता पूजा करतोय गाडीची, कारण ती संध्याकाळी आता डेअरीमध्ये गेली तर परत आपल्याला गाडी डायरेक्ट उद्या सकाळी येणार, म्हणून आपल्याला टाईम नाही भेटणार। आणि मग मी आपल्या छोट्याशा गणपती बाप्पाच्या मूर्तीला पण टिक्का लावला छोटासा। त्यानंतर मी गाडीमध्ये अगरबत्ती लावली, पूर्ण गाडीमध्ये अगरबत्ती ओवाळून घेतली आणि अगरबत्ती लावली मग गाडीमध्ये। त्याच्यानंतर मी गेलेलो या बिल्डिंगमध्ये आंब्याचा दगडा तोडायला, पण मला तर काय आंब्याचा दगडा भेटलाच नाही। मग मी घरी आलो तर बघतोय हे पूर्ण हार काढलेले रात्री गाड्यांसाठी लावायला। त्याच्यानंतर मी माझा थोडा कॉलेजचा प्रोजेक्ट बनवायला बसलेलो DTMचा। नुसतं या पिना इकडं जोड तिकडं जोड, काय प्रोजेक्ट तर काय समजतच नव्हता, पण मी करत होतो प्रोजेक्ट, काहीच झालं नाही। त्याच्यानंतर मग मी बसलो, मलाच खूप कंटाळा आला। शेवटी मी पूर्ण प्रोजेक्ट करायचा विचारत होतो, पण पूर्ण प्रोजेक्ट झाला पण हा काय वर्क झालाच नाही। माझा मूड ऑफ झाला, मी पूर्ण वायरी काढून असंच। नंतर मग संध्याकाळी पण घरामध्ये पूजा मांडली होती, घरात पण लक्ष्मीपूजन निमित्त मग पूजा झाली। त्याच्यानंतर मग मी पण पूजा केली घरामध्ये, पूर्ण सगळ्या घरांमध्ये स्वास्तिक आणि ओम वगैरे सगळं काढलं। त्यानंतर आता इथे आपली दीदी फटाके काढत होती तिकडे गाड्यांपाशी वाजवायला। तिला मी फक्त एवढंच विचारलं, तू या सगळे फटाके आता एवढी मोठी झालीस तरी वाजवते, तर ती मलाच उलटं उत्तर देते। काय करायचं आता, शेवटी छोटी बहिणी, सगळं ऐकून घ्यावं लागतं। नंतर मग ही आपल्या घराची लाईटिंग होती, एकदम साधी आणि सिंपल। ह्यावेळेस मी जास्त काय लाईटिंग केली नव्हती घराला, आपलं नॉर्मल ठेवलेलं। त्यानंतर मी हाराची पिशवी वगैरे सगळं घेतली। त्याच्यानंतर मग मी गेलो होतो आपल्या मोठ्या बसची आणि गाड्यांची पूजा करायला वरती सर्कलला, हिरानंदिनीला। इथे आपल्या सगळ्या गाड्या एकदम पूर्ण लाईनमध्ये प्रॉपर उभ्या होत्या, आपल्या 2 मोठ्या लक्झरी। त्याच्यानंतर ही आपली सिटी फ्लोची गाडी 2626, त्याच्यानंतर आपली इथे क्रिस्टा आहे, ही दुधाची गाडी। त्याच्यानंतर ही डिझायर, परत ही अजून एक दुधाची गाडी। त्याच्यानंतर इथे आपली ब्रिझा उभी आहे आणि ब्रिझाच्या बाजूला आपली 2 TT, एक 17 सीटर आणि एक 21 सीटर। आपल्या इथे सर्कलला सगळ्या गाड्या एकदम प्रॉपरली लाईनमध्ये सगळ्या लागलेल्या। आपल्या जेवढ्या पण गाड्या श्रीसाई ट्रॅव्हल्स आणि श्रीसाई मिल्क सप्लायर्सच्या जेवढ्या पण आहे सगळ्या एकदम प्रॉपरली लाईनमध्ये लागलेल्या। त्यानंतर मग मी इथे पूजा करायला चालू केलेली। जेवढे पण मोठ्या लक्झरी बसपासून ते जेवढे पण आपल्या छोट्या गाड्या आहेत सगळ्यांवरती मी ओम आणि स्वास्तिक वगैरे सगळं काढून घेतलं। हार वगैरे पण मी सगळ्या गाड्यांना लावून घेतलं, मी आणि माझ्या मामाने, आणि त्यांचे मित्र पण होते त्यांच्यासोबत। नंतर मग सगळ्या गाड्यांमध्ये आतमधून सुद्धा पूजा केली, स्टेअरिंग, हँड ब्रेक, त्याच्यानंतर आतमध्ये जे आपण मूर्ती ठेवतो गाडीच्या आतमध्ये, खाली एक्सिलेटर वगैरे सगळे तिथे पूजा वगैरे झाली। त्यानंतर आपल्या लक्झरी बसमध्ये पण पूजा केली स्टेअरिंगची। त्यानंतर वरती साईबाबांचा फोटो, तिथे सुद्धा पूजा केली। नंतर प्रत्येक ड्रायव्हरने आपापल्या बस समोर येऊन नारळ फोडला त्यांच्या TT समोर। त्यानंतर ही जी आपली आतमधले सीट आहे गाडीचे, हे 17 सीटर मिनी बसची सीट आहे, पुशबॅक सीट आहे आणि कम्फर्टेबल आहेत बसायला। त्याच्यानंतर ही बस जी आहे आपली AC पण आहे आणि नॉन AC पण आहे। सॅटर्डे संडे बुकिंग्स अवेलेबल असतात, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता। पाठीमागे 2 स्पीकरसुद्धा आहेत आणि ही आपली 20 सीटर बस जी आहे हे त्याचे इंटिरियर आहे आतमधले सीट। याला मल्टी कलर लाइटिंग पण आहे आतमध्ये पण,
कोणतीही लाईट्स तुम्ही इथे ऑन करू शकता ॲज तुम्हाला कम्फर्टेबल असणार तशी. त्यानंतर ही आपली 49 सीटर बस आहे. आपल्याकडे आता सध्या तर 2 बस अवेलेबल आहेत 49 सीटरवाल्या, एक 3280 आहे आणि एक 3278 आहे. आणि आपली 49 सीटर बसचे आतला इंटिरियर आहे. जर तुम्हाला कुठे जायचं असेल किंवा फॅमिली ट्रिप फ्रेंड्ससोबत कुठे जायचं असेल तुम्ही आम्हाला कॉल करा एकदा, नाही तर ऑफिसला व्हिजिट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये श्रीसाई ट्रॅव्हल्स आणि श्रीसाई मिल्क सप्लायर्स यांचा दोघांचा नंबर टाकेल. तुम्ही फक्त एकदा कॉल करा. आपली तुम्हाला सर्व्हिस चांगली भेटेल. 24/7 आवर्स आपली सर्व्हिस चालूच असते. नंतर मग मामा सगळ्या गाड्यांवरून कापूर आणि नारळ ओवाळून घेत होते. पूर्ण आपल्या जेवढ्या पण छोट्या गाड्या आहेत ते मोठ्या लक्झरी बस वगैरे सर्वांवरती नारळ आणि कापूर ओवाळला. तर मग इथे सर्व गाड्यांवरती नारळ आणि कापूर ओवाळून घेतला आणि नंतर इथे मामाने फोडला गाडीसमोर. नंतर मामा गाडीचे पाय वगैरे पडले. त्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो दुसऱ्या गाडीची पूजा करायला, जी गाडी आपली खालच्या साईडला उभी असते. आणि ती गाडी म्हणजे आपल्या बिझनेसची श्रीसाई मिल्क सप्लायरची सर्वात पहिली गाडी होती. जेव्हा आम्ही बिझनेस स्टार्ट केले ना श्रीसाई मिल्क सप्लायरचा, तेव्हा सर्वात पहिली ही गाडी घेतलेली. आणि ह्या गाडीने आम्हाला एवढा म्हणजे ग्रोथ दिली ह्या गाडीने आमच्या बिझनेसमध्ये. आणि ही गाडी खूप चालली. आत्ता फक्त वाटते ही गाडी जुनी झालेली, कारण याला खूप वर्ष झाली आणि आता ही गाडी बंद, याला यूजमध्ये नाही. पण ह्या गाडीला आम्ही कधीच विसरणार नाही. आणि नंतर मग मी इथे आपल्या ऑफिसवरती आलेलो, श्रीसाई ट्रॅव्हल्स आणि श्रीसाई मिल्क सप्लायर्सच्या ऑफिसवरती. आपलं ऑफिस सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ओपनच असतं. तुम्ही कधीही व्हिजिट करू शकता इथे. आणि हे आपलं मेन कॅबिन आहे, जिथे आपलं सर्व वर्क्स होतं. आपलं वर्क डिटेल वगैरे सगळं इथे होतं, गाड्यांचं आणि पूर्ण दुधाचं. त्यानंतर मग मी आपल्या मेन कॅबिनची पण पूजा करून घेतली. आपला जो मेन कॅबिन आहे जिथे आपलं ड्रॉवर आणि त्याच्यानंतर आपला टेबल आहे तिथे पण पूजा केली. ओम आणि स्वास्तिक काढलं. नंतर मग मी आपल्या बाबांच्या फोटोला हार घातला मोठा साईबाबांच्या. इथे एक छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण आहे एकदम छोटीशी. आणि इथे आपली सायली दिदी. नंतर मग मी दुसऱ्या कॅबिनमध्ये आलो. इकडे पण पूजा केली. इकडे स्वामी समर्थांच्या फोटोला हार घातला. आणि हे आपलं जे कॅबिन आहे ते आपल्या अकाउंट्सचं कॅबिन आहे. इकडे आपला सगळा हिशोब वगैरे सगळा असतो दुधाचा. आणि तर अशा प्रकारे आज आपली गाड्यांची आणि ऑफिसची पूजा झाली होती. तर आता आम्ही घरी जायला निघालो होतो. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा पहिला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटू तुम्हाला एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.